कसे आहेत सगळे? ह्या आहेत माझ्या प्रेमळ अशा सासूबाई. सासूबाई नाही, माझी आईच आहे दुसरी ही. आणि माझ्या आईसोबत मी आज माझ्या सासरी पहिली रेसिपी बनवते. म्हणजे त्या दिवशी माझ्या नंदेने आणि मी एक सुंदर अशी बिर्याणीची रेसिपी तुम्ही पाहिली असेलच. आज मी ह्यांच्यासोबत फणसाच्या गोड पुऱ्यांची रेसिपी करते. सो तुम्ही रेसिपी नक्की बघा. फणसाच्या गोड पुऱ्यांसाठी लागणारं साहित्य आहे फणसाचे गरे, चिमूटभर मीठ, वेलची, जायफळ पूड, गूळ आणि गव्हाचं पीठ. फणसाच्या गऱ्यांमधली बी काढून, म्हणजे तुम्ही आठळी पण म्हणतात कोणी कोणी, ती काढून हे गरे आपल्याला मिक्सरला फिरवून घ्यायचे आहेत. त्याच्यामध्ये थोडासा आम्ही गूळ पण टाकलाय. मिक्सरमधून छान हे गरे बारीक करून घेतल्यानंतर एका बाउलमध्ये काढून घ्यायचे आहेत. आता पुऱ्या तयार करण्यासाठी एका परातीमध्ये हा फणसाचा गर जो आपण मिक्सरला वाटून घेतला होता तो काढून घेतला आहे. त्याच्यामध्ये वेलची आणि जायफळची पूड, थोडंसं चिमूटभर अगदी चवीपुरतं मीठ आणि गव्हाचं पीठ आपल्याला ह्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. जसं आपण चपातीचं पीठ मळतो ना तसंच. पाणी अजिबात वापरायचं नाही आहे. एकदम घट्टसर गोळा आपल्याला हा मळून घ्यायचा आहे. तुम्ही अशी फणसाची गोड पुरी किंवा दुसरी कोणती पुरी अशा प्रकारे करत असाल ना तर आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आम्ही ती पण रेसिपी नक्की ट्राय करू. माझ्या लग्नाला अगदी 1 महिना झाला आहे आणि मी 1 महिना बघते. म्हणजे माझ्या सासूबाईंना अगदी सुगरण आहेत. म्हणजे खूप सुंदर जेवण बनवतात त्या. अशाच वेगवेगळ्या रेसिपी मी तुमच्यासोबत नक्की घेऊन येईन. आता हा गोळा छान मळून झाला आहे. आता त्याच्यामध्ये आपल्याला थोडंसं तूप लावून हा परत एकदा मळून घ्यायचा आहे. तूप लावून झाल्यानंतर 10 मिनिटासाठी ह्यावर झाकण ठेवून आपल्याला हा गोळा रेस्ट करण्यासाठी ठेवायचा आहे. पुऱ्या तळण्यासाठी एकाकडे कढई तापत ठेवली आहे. त्याच्यामध्ये आता तेल टाकलं आहे. तेल तापलं की आपल्याला ह्या पुऱ्या तळून घ्यायच्या आहेत. जे पीठ आपण मळून रेस्ट करायला ठेवलं होतं 10 मिनिटासाठी ते परत एकदा छान मिक्स करून घ्या. आणि आता ह्याचे मोठ्या मोठ्या चपात्या होतील असे गोळे करून घ्या आणि मोठी चपाती लाटा आणि त्याच्या छान पुऱ्या पाडा एका वाटीच्या सहाय्याने. किंवा तुम्ही छोट्या छोट्या पुऱ्यासुद्धा छोटे गोळे करून करू शकता. पण आम्ही इथे एकच मोठी चपाती लाटून त्याच्यात छोट्या छोट्या पुऱ्या करतोय. जर तुम्हाला आमच्या सासूसुनांच्या हातची वेगवेगळी रेसिपी बघायची असेल ना तर आम्हाला नक्की सांगा. इथे मोठी चपाती लाटून त्याच्या ह्या पुऱ्या पाडून झाल्यात आईंच्या. आता इथे तेल गरम झालं आहे छान आणि तेल अगदी कडकडीत झालं ना आणि एकदम मीडियम हाय फ्लेमवर आपल्याला ह्या पुऱ्या तळून घ्यायच्या आहेत. अशी टम्म फुगली पाहिजे पुरी. बघा आम्ही केलेली पुरी कशी टम्म फुगली आहे. अशीच झाली पाहिजे पुरी. खूप छान होते. तुम्ही पण अशीच फणसाची गोड पुरी नक्की करून बघा. नाहीतर मग पुढल्या वर्षीपर्यंत फणस येईपर्यंत थांबावं लागेल. खूप छान झालेली. अरे वा, काहीतरी मस्त वास येते घरामध्ये. सासू सुनाने काहीतरी नवीन पदार्थ बनवले दिसतंय. हो, खाऊन आज मी बघू का? माझ्या- हो हो अरे वा आज मी वा माझ्या वा. लाडक्या सूनबाईसाठी छान छान फणसाच्या छान घराच्या छान. अरे पुऱ्या वा, केल्यात. मस्त. खाऊन बघा. अशी गोल गरगरीत झालेली आहे. छानपैकी वास येतोय. म्हणजे ही टेस्टीला चांगली असणार असं वाटतंय मला. आता मी खाऊन बघतो जरा कशी वाटते ती आणि मग तुम्हाला कळवतो कसं आहे ते. कशी आहे? मस्त. मस्त झाले हो, छान झाले. मस्त मस्त आई मस्त केलीत. हो हो छान. छान झाले, छान झाले. खूप हे तुला मस्त. पण घे. हो.